हां बोला. नाही आता आईक साहेब येऊन गेले. माझं एकच म्हणणं होतं आणि मी बोललो आईक साहेबांना बोललो, कोल्हापूरला अनेक बजेट मिळतात, मिळण्याबद्दलचा प्रश्न नाही आहे. पण आजची जी परिस्थिती जर बघितली कोल्हापूर शहराची, नियोजनबद्ध आणि क्वालिटीबद्ध काम नाहीच आहे. माझ्या म्हणण्याचं हेतू काय, आता हे ग्राउंड पण तो माझं नियोजनबद्ध झालं पाहिजे का नको, जास्त वर्षी टिकले. आता अनेक आता आहे, बरं. अनेक गोष्टी महापालिकेच्या पूर्वी केलेल्या होत्या, 20-25 वर्षी टिकल्या. आत्ताची काय परिस्थिती आहे, म्हणून आत्ता पण येणारं बजेट आता पूर्व नियोजन क्वालिटी ती करणे गरजेचं आहे का, आता लाईट तिथं लावणे गरजेचं आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिका म्हणजे फुकटाडाव साहेब चालू आहे. आता मी जरी ग्राउंड केला असेल साहेब, आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे, पुन्हा पकडी खेळाडूंना लावाच, कारण याला वर्षाला 15 लाख मेंटेनन्स करते आहे. महापालिकेला तर जमणार नाही, दुकान गाड्यात नाही, ह्यात नाही. ही आपण पण आपली संस्था घरची समजून बघितली पाहिजे. आज आता शहराला नुसतं फुकटच्या सुविधा पाहिजे म्हणतात आणि महापालिकेला देताना तोंड वाकडी करायची आणि इतर गोष्टीला द्यायला वेळ आहे. आता त्या रकायला पण ती कार्य अनेक गोष्टी कोटींनी रुपये आल्यात म्हणते आहे, पण ते टिकलं पाहिजे. ह्याच्यावर पण होतं ना. माझं काय म्हणणं, एक 20-25 वर्ष तर टिकलं पाहिजे. हां, ह्या माझ्या म्हणण्याच्या आणि महापालिकेच्या सर्व सदस्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जनतेला पण रिक्वेस्ट आहे, ज्याचं खातं त्याला पुन्हा फुलापकडे थोडं तर ते मिळालं पाहिजे. हां, आज तुम्ही त्या संस्थेत हक्कानं जशी कामं पैसे पाहिजे म्हणताय, तसं उत्पन्नाचं साधन पण वाढलं पाहिजे. महापालिका म्हणजे काय दुसरी कोण आहे का सांग, आपलीच आहे ना, आपलं घर आहे ना. आणि आधी त्याला ना, पण तुम्ही जर स्वतःचं बंगले घरं बांधताय, तसं नियोजनबद्ध कामं करायला पाहिजे. त्या नको आता एक गटराची ढाळ पण नाही करायचं, थातून बघायचं पाणी घातले नाही अशा ज्या गोष्टी चालल्यात, ह्या जनतेचा पैसा आहे, हे जर वाटोळं करू नका स्वतः. हां, अगदी बरोबर. बरोबर आहे का नाही. अगदी बरोबर. आता आम्ही पण एवढं जेव्हा पडत ग्राउंड केला, आम्ही खेळाडूंना हे सांगतो ना, हां, हे टिकवा करणं सोपं आहे. मग फुकट की ज्याने त्याचा मोबदला द्या, तरच तुम्हाला यश येणार. ह्याच्याशी जर तुम्ही बैमानी केली सा, ही खरी तुमची लक्ष्मी आहे, तुम्हाला यश येणार नाही. शिवनगरी आहे, अंबाबाईचं कोल्हापूर आहे, एक लक्षात ठेवा. बघताय तुम्ही जेणे काय काय केले, आज काय भोगायला आले, बरोबर. तर विचार करा आणि करा, असं माझं मत आहे. विजय साळुंखे सरदार, जय हिंद, जय महाराष्ट्र. येस.